नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण अगदी मनोरंजनापासून ज्योतिषशास्त्रापासून ते अगदी करिअर पर्यंत अशा विविध विषयांवर तज्ञांचं सखोल मार्गदर्शन मिळवतो. आपला आजचा विषय अतिशय विशेष आहे. विषय आहे धनप्राप्ती आणि वास्तुदोष, ज्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वास्तुतज्ञ पियुष शिवकुमार श्री. नमस्कार पियुषजी, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करूया. तत्पूर्वी पियुषजींची ओळख करून देते आपल्याला. पियुष शिवकुमार श्री हे जगप्रसिद्ध वास्तू आणि कुंडली तज्ञ पंडित शिवकुमार श्री यांचे चिरंजीव आहेत. तसंच पियुष शिवकुमार श्री हे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत. वयाच्या 17व्या वर्षापासून ते पंडितजींच्या सान्निध्यात वास्तुतज्ञ म्हणून तयार झालेले आहेत. अनेक इंडस्ट्रियल, कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी वास्तू कन्सल्टंट म्हणून पियुष शिवकुमार श्री यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. 16व्या शतकापासून पियुषजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा असून तीच परंपरा पुढे नेऊन जनकल्याणासाठी याचा उपयोग व्हावा आणि आपलं जीवन जनकल्याणासाठी समर्पित व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. आता अजिबात वेळ न दवडता आपण त्यांच्याकडूनच वास्तुशास्त्राबाबत माहिती मिळवूया. सुरुवातीचाच अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे सर, आर्थिक नुकसान कोणत्या वास्तुदोषांमुळे होतं? नमस्कार परत एकदा. सगळ्यात मोठं नुकसान एक आपण करतो नकळत, म्हणजे दुर्लक्ष. तर दुर्लक्ष म्हणजे कसं की वास्तूमध्ये सुद्धा आर्थिक नुकसान नकळत खूप जास्ती होत आहेत बाकीच्यांपेक्षा. ह्याच्यामुळे जसं आग्नेयच्या दिशेला वॉशरूम येणे किंवा आग्नेयच्या दिशेमध्ये हॉलचा एंट्रन्स येणं, ह्याच्यामुळे खूप मोठे नुकसान होतात. आणि दुर्लक्ष, कारण खूप वेळ झालं मधूनच फायनान्शियल इश्यू येणं, मोठे पैसे कुठेतरी अडकणं, अशा टाईपचे जे प्रकार आहेत हे वास्तूमध्ये आपल्याला बघायला दिसून येतात, म्हणजे आपल्याला बघायला मिळतात. तर यामध्ये अजून असं म्हणू शकतो की उत्तरेचं जे वॉशरूम आहे त्याच्यामुळेही सिमिलरली फायनान्शियल नुकसान होतं. तर माझा एक खरंच मोठा सल्ला असेल सगळ्यांनाच की आपण भरपूर वेळा नकळत फक्त चेक करत जातो गुगल किंवा यूट्यूबवरती की नक्की कशामुळे प्रॉब्लेम येतात आणि स्वतः वेगवेगळे उपाय करायला बघतो. त्याच्यापेक्षा कोणीतरी एक चांगला वास्तू कन्सल्टंट निवडणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि कुठला कन्सल्टंट आपण म्हणू शकतो जो योग्य असेल तुमच्यासाठी, जो तुमच्या घराचा प्लॅन बघून एक्झॅक्टली आयडेंटिफाय करेल की तुम्ही न सांगता त्याला की कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम तुम्ही फेस करत आहात. अगदीच खरं तर ना सर्वात महत्त्वाचा असतो तो आपल्या घराचा मुख्य दरवाजा. आपल्या घराचा मुख्य दरवाजा नेमका कोणत्या दिशेला असावा पियुषजी? ओके, बेसिक तर सगळ्यांना माहिती असेल की उत्तर, ईशान्य किंवा वायव्य हे जे दिशा आहेत इकडचे एंट्रन्सेस चांगले असतात. पण आता यातले एंट्रन्सेस आपण चांगले का पकडतो? कारण आपण जर उत्तरेचा भाग पकडला तर उत्तरेच्या साईडचे जे देवता आहेत ते चांगले देवता किंवा चांगले शक्ती त्या साईडला आहेत. आणि दक्षिणेच्या साईडला राक्षस गण वगैरे सगळे असल्यामुळे साऊथ जास्ती ओपन असल्यामुळे वेगवेगळे नुकसान होऊ शकतात. हेल्थ वाईज जसं आपण बघतो प्रॉब्लेम येतात, हे त्यामुळे होऊ शकतं. पण मजेची गोष्ट म्हणजे अजूनसुद्धा मी भरपूर ज्या लोक भेटायला येतात त्यांना एंट्रन्स लक्षात येत नाही, हे मी बघितलं आहे. अच्छा. हां, तर जसं मध्ये व्हिजिटला गेलो होतो मी आणि ते म्हणले आमच्या घराचं सगळं चांगलं आहे. जसं फोनवर जाताना मी बोलत असतो आधी, आणि ते म्हणले की आमच्या घराचा पूर्व पश्चिम एंट्रन्स आहे तरीसुद्धा आम्हाला नुकसान होतं आहे. अच्छा. मग मी ठीक आहे म्हटलं, अजून भरपूर गोष्टी असतात. कारण फायनान्शियल नुकसान होणं किंवा दुसरंही हेल्थ वाईज वगैरे कुठल्याही टाईपचा त्रास होणं ह्याच्यासाठी मल्टिपल रिझन असू शकतात. तिथं गेल्यावर कळालं की ते पूर्व पश्चिम तर एक टाईपचा एंट्रन्स आपण वास्तूमध्ये पकडतच नसतो. कारण बाहेर जाताना घराच्या जी दिशा आपल्याला दिसते ती बघितली जाते. पूर्व पश्चिम दोन्ही साईडला डिरेक्शन सांगितलं त्यांनी, हा एक पहिला मुद्दा. दुसरं, तुम्ही एकदा तुमचा जो हॉल आहे किंवा लॉबी आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट त्याच्या ब्रह्मस्थानला किंवा त्याच्या सेंटरला थांबून मग तुम्ही कंपासमध्ये चेक करू शकता की कुठल्या दिशेला आहे तो एंट्रन्स, नक्की कुठल्या भागामध्ये आहे. म्हणजे पूर्वेच्या साईडला ईशान्यचा एक एंट्रन्स आला, एक सेंटर पूर्व आला जो खूप रेअरली असतो सेंटरमध्ये सुद्धा, आणि नाहीतर मग आग्नेयचा. आता या ईशान्य आणि आग्नेयमध्ये म्हणजे पूर्वेचे हे 3 जे एंट्रन्स झाले त्यामध्ये ईशान्य आणि आग्नेयच्या एंट्रन्समध्ये केवढा मोठा फरक आहे की आग्नेयच्या एंट्रन्समुळे स्पेसिफिकली हजबंड वाईफमध्ये काय ना काहीतरी इश्यूज, वादविवाद वाढणं, हेल्थ वाईज काय ना काहीतरी त्रास होणं, या टाईपचे प्रॉब्लेम येतात. तेवढंच जर फक्त ईशान्यला असेल तर गरजेचे एवढे पैसे नेहमी राहणं, सेविंग्स वाढणं, इन्व्हेस्टमेंट्स वाढणं, गोष्टीमध्ये जो डिले येत होता ह्याच्या आधी ते सगळं फास्ट होणं, हे सगळ्या गोष्टी होतात. तर असं एंट्रन्सेसचा फरक आहे.
अगदीच. खरं तर आजवर आपण अनेक जणांना या बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचं घर अगदी सुखानं भरून गेलंय. आपल्याकडे अशीच एक प्रतिक्रिया आलेली आहे, आपण आपल्या प्रेक्षकांनाही दाखवूया. येस. मी चंद्रशेखर लोवळेकर, पाथ कन्स्ट्रक्शन माझी कंपनी आहे आणि माझ्या BNI मधनं मी पंडित आपले पियुष शिवकुमार श्री यांना भेटलो होतो. त्या माध्यमामध्ये त्यांनी मला ऑगस्ट 2023 साली आमची भेट झाली. त्यांना माझं सगळं माझ्या कन्स्ट्रक्शन मध्ये प्रॉब्लेम सांगितले. तर मला असं होतं की माझ्याकडे पैसा काही जास्त टिकत नव्हता किंवा कामं जास्त काही मिळत नव्हती, म्हणून त्यांना भेटलो होतो. तर त्यांनी माझ्या घरी येऊन सगळं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी मला काही रेमेडीज सांगितल्या की बाबा तुम्ही या रेमेडीज करा, तुम्हाला नक्कीच काम मिळेल. आणि सांगायची गोष्ट म्हणजे आनंदाची गोष्ट अशी की माझं एक 3.5 करोडचं प्रोजेक्ट चाललं होतं. जवळपास एक बिल्डिंगचं 5 मजल्याची बिल्डिंग आणि जवळपास 3000 स्क्वेअर फीटचा एरिया होता. ते मला कॉन्ट्रॅक्ट मिळणार होतं, पण काही प्रॉब्लेम्स त्यामध्ये होते. पण त्यांच्या काही वास्तूच्या ह्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मला काही सजेशन सांगितली आणि त्याप्रमाणे मी सगळं ते करून घेतलं आणि मला ते प्रोजेक्ट क्लिक झालं आणि त्यामुळे मी खूप समाधानी आहे. आणि त्यांचं असंच मार्गदर्शन आम्हाला यापुढे मिळत राहावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही निश्चितपणे या सगळ्यांचं सरांचं मार्गदर्शन घ्या. वास्तूमध्ये ते खूप एक्सपर्ट आहेत. त्यांनी मला फक्त 15% रेमेडी दिल्या होत्या, तर मला एवढा मोठा अनुभव आला. जर त्यांनी 100% मला रेमेडी दिला तर किती मोठा फायदा होईल हे आपण जाणू शकतो. त्यामुळं तुम्ही निश्चितपणे याचा लाभ घ्यावा. अगदीच. अतिशय समाधानकारक अशी त्यांची प्रतिक्रिया होती पियुषजी. खरं तर ना असंही होतं की घर अगदी वास्तूनुसार बांधलेलं असतं, सगळ्या दिशा अगदी व्यवस्थित असतात, पण तरीसुद्धा घरातल्या व्यक्तींना त्रास जाणवतो किंवा आर्थिक अडचणी उद्भवतात. हे असं का बरं होतं? वास्तूप्रमाणे तुमचं घर कोणी बांधलंय ह्याच्यावरती पण डिपेंडंट आहे. अच्छा. कारण भरपूर आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनियर क्लेम करतात की त्यांना वास्तू माहिती असतं. माझं त्यांना स्ट्रॉंग सजेशन आहे किंवा स्ट्रॉंग रेकमेंडेशन आहे की तुम्ही अर्धवट नॉलेज असलेलं क्लेम करू नका. तुम्ही असं सांगू शकता लोकांना की मला खूप बेसिक माहिती आहे, पण हे सोडून सुद्धा जर आपण नीट बघितलं नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. त्याचं कारण काय की आम्ही रोज बघतो लोकांना. अच्छा. हां. भरपूर लोकांचे वेगवेगळे त्रास झालेले असतात. ते आम्हाला असं सांगतात की आम्हाला वास्तूप्रमाणे बांधून दिलं आर्किटेक्टनी तरी कसं प्रॉब्लेम होते. आणि तिथे गेल्यावर प्लॅन बघितल्यावर कळतं की खूप मोठं काहीतरी चुकून ठेवलेलं असतं. जसं मी रिसेंटली व्हिजिटला गेलो होतो, त्यामध्ये सुद्धा नैऋत्येच्या साईडला सेप्टिक टँक होता, जो वास्तूमध्ये त्याला उपायच नाही आहे काही. म्हणजे उपायच नाही त्यावर काही. हां, असे काही वास्तूमध्ये असे काही पॉईंट असतात ज्याला काही आपण उपाय नाही करू शकत. म्हणजे मी कसे उपाय म्हणतोय, फिजिकल उपाय काही नाही करू शकत. मग एकच त्यामध्ये ऑप्शन येतो, ते म्हणजे त्या पूर्ण सेप्टिक टँकला चेंज करणं आणि वायव्य दिशेला नेणं. पण त्यामध्ये लाखोचा खर्च आला परत. बरोबर. मग ते आर्किटेक्ट कसं आहे की त्यांचं काम आहे घर बांधून घेणं, त्यांच्या फील्डचं स्किल लेवल ते बेस्ट आहे, तो त्यांचा प्रश्न झाला. पण आर्किटेक्चर आणि वास्तुशास्त्र किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगसुद्धा हे सगळे फील्डच वेगळे आहेत. हे मिक्स नाही करावेत, हे माझं स्ट्रॉंग रेकमेंडेशन राहील. आणि त्यांचं कसं घर बांधलं ते पण मनापासून करत असतात, मे बी इच्छा तर असतीच त्यांना सुद्धा करायची, पण त्यानंतर जे काही प्रॉब्लेम होतात ते तुमच्या सगळ्यांबरोबर होणार आहे. आणि त्या सगळे जे काही लोक घर बांधणार आहेत किंवा इंटेरियर डिझायनरसुद्धा घराचं इंटेरियर पूर्ण करतात मनापासून, त्यामध्ये ते सगळे प्रॉब्लेम लोकांना फेस झाल्यानंतर आम्ही येतो पिक्चरमध्ये. कारण मग आधी त्यांनी सांगितलेलं असतं ना की बाबा वास्तूप्रमाणे, मग त्या लोकांना वाटतं अरे आपण वास्तूप्रमाणेच राहतोय, काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम असेल. बरोबर आहे. मग सगळं नुकसान झाल्यानंतर मग खूप ऑलरेडी आयुष्यातला वेळ निघून गेलेला असतो ट्रायल अँड एररमध्ये. काहीतरी थोडं लावा, असं छोटं ठेवा वगैरे एक्सेट्रा. त्यामुळे तुम्ही एकतर बेस्ट असं राहील की घरात शिफ्ट होण्याआधी किंवा कन्स्ट्रक्शनचा प्लॅन 0 पासून केलं तर सगळ्यात बेस्ट राहील. म्हणजे परत चेंज करायची गरज पडणार नाही. आणि शेवटी एखादा व्यक्ती, कुठलाही मनुष्य आपण घर जेव्हा घेतो, भरपूर वर्षांची मेहनत त्यामध्ये टाकलेली असते आणि ते स्वप्नांचं घर सारखं असतं त्यांच्यासाठी. त्यामुळे बरोबर आहे. आणि अगदी शून्यापासून आपण वास्तुतज्ञांचा सल्ला घ्यावा असं आपण सांगितलं घर बांधताना. पण मुळातच एखादी जमीन खरेदी करताना, प्लॉट खरेदी करताना किंवा एखादा जो बांधलेला आहे असा चकाचक फ्लॅट खरेदी करताना काय काळजी घ्यावी बरं? ओके, जसं मी मगाशी आत्ता उत्तर दिलं, एक तर 0 पासून बघितलेलं बेस्ट आहे. पण एक बेसिक लेवलला तुम्हाला मी सांगू शकतो, एक तर की बाबा दक्षिणेच्या साईडला नदी किंवा ओढा नसावा, हे एक फॅक्टर आला त्याच्यामध्ये. त्यानंतर लेवल डिफरन्सप्रमाणे जर आपण बघितलं, एका प्लॉटमध्ये सांगतोय मी,
की नैऋत्येच्या साईडला सगळ्यात वरती जड असलेलं आणि त्यानंतर ईशान्येच्या साईडला तो स्लोप हळूहळू खाली जातोय किंवा दक्षिण बाजूचा थोडा ग्राउंड लेवल वर असणं आणि उत्तरेच्या साईडला थोडं स्लोप जाणं हे एक बेस्ट असू शकतं. कधी कधी प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही, ॲटलीस्ट सेम लेवलला जरी असेल तरी चालेल. पण अजून त्यामध्ये फॅक्टर आले. आता एंट्रन्सेसचा आपण जसं मुख्य दाराचं एका फ्लॅटशी रिलेटेड बोललो तर प्लॉटच्या एंट्रन्स प्रॉणीसोबत तसं बघू शकतो. हे त्याचे बेसिक गोष्टी झाले. त्यामध्ये हे झालं प्लॉटचं. आता त्यामध्ये अजून गोष्टी आल्या. जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करतो तर कुठून सुरू करावी, फाउंडेशन कॉलम कुठून टाकायचं चालू करावं, त्यानंतर परत त्या जमीन जे आहे त्याच्या 20 फुटापर्यंत जवळपास काय आहे ह्याच्यावरती परत सगळे फॅक्टर्स डिपेंडंट असतात. म्हणजे प्लॉट एखाद्या चांगला असू शकतो, एंट्रन्स आपण चांगला केला, ईशान्येचा कोपरा वाढलेला म्हणून अजून चांगला प्लॉट समजा असेल आणि नैऋत्येच्या साईडला दुसऱ्याचा एक साईडला ट्विन बंगलो आहे म्हणून आपल्या घराच्या नैऋत्येला त्याचा अंडरग्राऊंड टँक येत असेल, डायरेक्ट नुकसान होतं. हेल्थ वाईज ज्यांच्या नावावर घर आहे किंवा असं म्हणू शकतो ज्यांच्यावर पूर्ण घर डिपेंडंट आहे त्याला काही ना काहीतरी मेजर हेल्थ वाईज त्रास येणं, फायनान्शियल लॉस होणं, बिझनेसमध्ये तर डिरेक्टली पैसे अडकणं आणि ग्रोथच न होणं, कोटेशन्स क्लोज न होणं, हे सगळे अशा वेगळ्या गोष्टी होतात. तर हे प्लॉटच्या केसमध्ये झालं. आणि फ्लॅटच्या केसमध्ये सुद्धा एक बेसिक जसं मी म्हटलं सेम एंट्रन्सचा एक विषय आहे. त्यानंतर परत एक बेसिक तुम्ही बेडरूम चेक करू शकता आणि जर तुम्ही आयुष्यात खरंच खूप सिरियस असाल तर मग सरळ सरळ कुठल्या तरी चांगल्या कन्सल्टंट्सला दाखवा. कारण शेवटी काय की आपण किती राहिलं तरी काही ना काहीतरी मिस आउट होऊ शकतं. ते छोट्याशा गोष्टी की त्या वेळेचं नुकसान परत पुढे दिसून येतं की आपण स्वतः ट्रायल अँड एरर करण्यापेक्षा जसं आता आपण आजारी आहे दरवेळेस आपण गुगलवरनं गोळ्या वगैरे बघू नाही शकत, परत काहीतरी साईड इफेक्ट येऊ शकतं. तसंच तुम्ही स्वतः जर दरवेळेस चेक करायला गेला तर मोठं नुकसान होऊ शकतं, ते परत टाळलं नाही जाऊ शकत. म्हणून इट इज बेटर की तुम्ही आधीच चेक केलेलं बरं सगळ्यांपासून. पण हे बेसिक गोष्ट. आपल्या मार्गदर्शनामुळे ज्यांची वास्तू समृद्ध झाली अशाच एका व्यक्तीची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली आहे, पाहूया. नमस्ते, मेरा नाम है प्रिया शर्मा. हमारा केटरिंग का बिजनेस है. जैसे कि हम सब जानते हैं, कोविड के दौरान काफ़ी सारी इंडस्ट्रीज़ को खूब नुकसान हुआ है. उसमें से एक इंडस्ट्री फूड इंडस्ट्री भी थी. हमारा केटरिंग का काम न होने की वजह से हमें खूब मेंटल स्ट्रेस और मेंटल स्ट्रेस की वजह से फिज़िकल स्ट्रेस हो रहा था. हमें हमारे रेफरेंस से पीयूष जी का हमें कांटेक्ट मिला. हम उन्हें विज़िट करने गए अपॉइंटमेंट लेने के बाद. जब हम वहाँ गए उन्होंने हमारी सारी प्रॉब्लम सुनी एंड फिर वो हमारे घर विज़िट करने आए. विज़िट करने के बाद उन्होंने देखा कि यहाँ पे कुछ रेमेडीज़ की ज़रूरत है. उन्होंने हमें रेमेडीज़ के दौरान कुछ यंत्र, मिरर्स और बाकी सारी भी चीज़ें दी जो हमारे लिए ज़रूरी थी. वो लेने के बाद 3 महीने के बाद ही हमने नोट किया कि हमारे घर में जो बीमार थे, थोड़ा मोटा रोज कभी कुछ दुखना, कभी क्या, वो अभी बिल्कुल नहीं है. और फाइनेंशियली भी, काम के दौरान भी हम काफ़ी ट्रैक पे आ गए हैं. थैंक यू पीयूष जी. त्यांच्या व्यवसायाबद्दलचा अनुभव त्यांनी आपल्याबरोबर शेअर केला. पीयूष जी, व्यवसायामध्ये कोणत्या आर्थिक अडचणी येऊ शकतात जर वास्तुदोष असेल तर? ओके, व्यवसायामध्ये तर आता वेगवेगळ्या टाईपचे आर्थिक नुकसान येतात. एकतर नुकसानचे प्रकार असे असू शकतात की एकतर एम्प्लॉईज रिलेटेड काहीतरी येणं, एक इंडस्ट्री असेल, एक टाईपचा व्यवसाय झाला तो शेवटी, तर त्यांचं मेंटेनन्स खूप वेळा सारखं निघणं. जे एक्झिस्टिंग कंपनीज आहेत, फॅक्टरी किंवा ऑफिस शिफ्ट केल्यानंतर हळूहळू त्यांच्याशी रिलेशन तुटायला लागलेत, काही ना काहीतरी वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम. शेवटी ते पण एक टाईपचं त्यांच्यासाठी फायनान्शियल नुकसान झालं, कारण टर्नओव्हर जो आहे तो कमी होतो. तर आता हे जे आहेत ह्याच्यामध्ये सेक्टर वाईज सगळ्या गोष्टींचा इफेक्ट पडणार आहे. म्हणजे एखादी IT कंपनी असेल तर त्यांचं मे बी सपोर्ट रिलेटेड एकाचं काम असेल आणि एकाचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट रिलेटेड असेल, तर दोन्हींची टीम वेगळी असल्यामुळे, फंक्शन वेगवेगळे असल्यामुळे त्याच वास्तूचा इफेक्ट जो आहे तो सगळ्यांवर वेगळा पडणार. ॲज सिम्पल ॲज दॅट. आता त्यामध्ये ऑफिस एकतर कुठल्या साईडला आहे, त्याचे डायरेक्शन कसे आहेत, त्यांचं केबिन कसं आहे, एम्प्लॉईजची बसायची जागा, या सगळ्याचा इफेक्ट पडतो. परत नंतर स्ट्रक्चरलीसुद्धा कॉलम्स असतात आपले. परत नंतर एंट्रन्सेस झाले, प्रत्येक केबिनचे एंट्रन्सेस झाले. काही वेळेस असं असतं की पूर्ण एक बिल्डिंग आहे आणि प्लॉट आहे आणि मल्टिपल ऑफिसेस असतात जसे वेगळे. बरोबर. आणि एखादे कुणीतरी असं भेटायला आले तर त्यानंतर कळतं की इथं काहीतरी प्रॉब्लेम दिसत नाही. म्हणजे ऑफिस सगळं परफेक्ट दिसतंय वास्तूप्रमाणे, मग काहीतरी वेगळीच गडबड आहे. आणि अशीच एक रिसेंट एक गोष्ट होती मध्ये, म्हणजे 1 महिन्यापूर्वीच बघितलेलं की ऑफिस सगळं वास्तूप्रमाणे परफेक्ट दिसत होतं,
तरीसुद्धा म्हणजे वरच्यावर परफेक्ट दिसत होतं तरीसुद्धा नुकसान कुठून होते असं. तर मग मी त्यांना पूर्ण सोसायटीचा प्लॅन मागवला की म्हणजे ती जी बिल्डिंग आहे त्याचा पूर्ण प्लॅन बघितल्यानंतर कळालं. त्यांचं फर्स्ट फ्लोअरला ऑफिस होतं एकतर आणि त्याच्या नैऋत्याच्या साईडला ग्राउंड फ्लोअरला खाली हे अंडरग्राऊंड टँक असल्यामुळे आणि त्या अख्ख्या सोसायटीच्या ब्रह्मस्थानला ती टाकी असल्यामुळे सगळ्यांनाच तिथे प्रॉब्लेम होते. पण मग यावर उपाय काय? म्हणजे संपूर्ण सोसायटीची अडचण म्हणावी लागेल. बरोबर. आता ह्याच्यामध्ये म्हणून म्हणतो मी की एकतर झिरोपासून केलेलंच बेस्ट असतं. पण हे असे जे प्रॉब्लेम आहेत ते की तुम्ही एकतर जॉईंटली मीटिंग सोसायटीजमध्ये घेऊ शकता की बाबा अशा टाईपचा इफेक्ट त्रास होतो हे आम्ही ऐकलेलं आहे किंवा बघितलेलं आहे. हा व्हिडिओ सरळ त्यांना दाखवू शकता की खूप मोठं नुकसान होत चाललं आहे. कारण समजा तिथे आता जेवढे काही लोक राहत असतील किंवा बिझनेसेसच्या केसमध्ये जेवढे काही ऑफिस असतील त्या सगळ्यांचे फायनान्शियल नुकसान होणार. मग तिथे जे इवन ओनर्स असतात भरपूर आहे कसं आहे की सगळे ऑफिसेस लोक बाय नाही करत ना, रेंटवर जातात लोक भरपूर आहे. तर तिथले जे ओनर्स आहेत ज्यांचं ते ऑफिस असतं तिथे जे लोक लीजवरती येणार ते सारखे चेंज होत राहणं हे पण तिकडच्या ऑफिस ओनर्सला सुद्धा प्रॉब्लेम येतो आणि तिथल्या कंपनीचं नुकसान होतं ते वेगळंच. ह्याला सोल्युशन परत तेच झालं की आपल्याला अंडरग्राऊंड टँक तो शिफ्ट करणं या केसमध्ये अंडरग्राऊंड टँकच्या केसमध्ये किंवा प्लॉटचा शेप थोडा मे बी एका साईडनी वाढवणं जेणेकरून ती ब्रह्मस्थानला नाही राहणार असं आहे. बरोबर. एंट्रन्सेसच्या केसमध्ये तर मग उपाय असतात भरपूर गोष्टींना. जसं आता मी वॉशरूमचं वगैरे म्हटलं तर त्याला उपाय आहेत. कॉर्नर कट्स असतात. आग्नेयाचा कोपरा कट असला तरी पण मग प्रॉब्लेम येऊ शकतो फायनान्स रिलेटेड. नॉर्थ वेस्टचा कोपरा कट असेल जो बिझनेस ग्रोथ रिलेटेड कट येतो त्यामध्ये असं म्हणू शकतो की क्लायंट्स क्लोजिंग रिलेटेड प्रॉब्लेम येणं आणि ऑन ॲन ॲव्हरेज एक 15 ते 20% तरी तुमचा बिझनेस कमी होऊ शकतो. आता जसं मगाशी आपण पहिला जो एक एक्सपिरियन्स बघितला चंद्रशेखर जे आहे त्यांचं बघितलं तर त्यांना मी सांगितलं होतं की जस्ट हे असे एक 25 to 30% ॲटलिस्ट तुम्हाला बिझनेस मिळत नाही आहे हे तुमच्या फ्लॅटच्या ओरिएंटेशन म्हणजे फ्लॅटकडे बघितल्यानंतर कळालं. विजिटला गेलो होतो मी तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की मिनिमम तुम्हाला 2 असे वेगळे मोठे प्रोजेक्ट भेटतील. कारण काय एक तर त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे जसं तुमच्या सगळ्यांकडे पण पोटेन्शियल असतं पण कळत नाही की काय गडबड होती आहे ते एक्झॅक्ट रिझल्ट मिळता थोडक्यात राहतात हे सगळ्या गोष्टी. मग आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की आपल्यापेक्षा सुद्धा अजून काही मोठी शक्ती आहेत ज्याच्यामुळे आपल्यावर न कळत प्रभाव पडत असतो. जो जेवढा विद्वान होतो त्याला हळूहळू तेवढ्या गोष्टी कळायला लागतात. बरोबर आहे. आपले प्रेक्षक वारंवार स्क्रीनवर एक वेबसाईट वाचत असतील www.propertyaspervastu.com. प्रॉपर्टी ॲज पर वास्तू म्हणजे नेमकं काय पियुषजी आपणच सांगा. येस. सो प्रॉपर्टी ॲज पर वास्तू ही कंपनी खास तुमच्यासाठी काढलेली आहे. अच्छा. आणि तिची ही वेबसाईट आहे. येस. आणि तिची ही वेबसाईट आहे आणि त्याचं कारण खूप सिम्पल आहे की खूप वेळा लोकांना एक घर बघायला जाणार परत ते कुठल्या तरी रिअल एस्टेट एजंटशी कडनं जाणार मे बी किंवा डिरेक्टली त्या सोसायटीमध्ये जाणार. मग परत ते जाणार चेक करणार की बाबा ह्याचा एंट्रन्स चांगला आहे की नाही. मग त्यामध्ये कन्फ्युजन होतं मग घ्यायचं की नाही. मग परत मे बी ते कुठंतरी जाणार कन्सल्टंटकडे चेक करणार मग तो फ्लॅट परत नाही चांगला निघाला की परत मग दुसरा फ्लॅट बघा. हे असे सारखे सिच्युएशन व्हायचे. इव्हन आमच्या केसमध्ये सुद्धा लोक प्लॅन घेऊन यायचे आणि नेमकं ते निगेटिव्ह निघायचे. कारण काही काही घर एवढे निगेटिव्ह असतात ना की ते नेमकं निगेटिव्ह घरच बुक करायला लावतात. आणि इवन शेवटी असं कळतं की म्हणजे एक शेवटी ते रेंटशी रिलेटेड जरी आपण म्हणलं या केसमध्ये किंवा ॲग्रीमेंट कॅन्सल होणं काही ना काहीतरी वेगळाच अडथळा येणं अशा टाईपची गोष्टी जेव्हा चांगला फ्लॅट मिळणार असतो. मग हे प्रॉब्लेम अडवण्यासाठी किंवा ह्याच्याने नुकसान नाही व्हायला पाहिजे म्हणून प्रॉपर्टी ॲज पर वास्तू ही कंपनी फक्त आणि फक्त सोसायटीजमध्ये चांगले फ्लॅट त्यातनं शोधून काढणं म्हणजे टिक केले जातात आमच्याकडे ते आणि तेवढेच फ्लॅट फक्त तुम्हाला दाखवले जातात. तुम्हाला जे सुटेबल लोकेशन असेल जे एरिया असेल त्यानं तुमचे जे नीड्स असेल त्याच्याप्रमाणे. मग त्यामध्ये एक फॅक्टर बघितलं जातो जे आपण बारीकीने बघू शकतो. विंडोज असतील त्यानंतर एंट्रन्सेस असतील सगळे इवन सोसायटी चांगली असेल की नाही हा पण एक परत मुद्दा आला ते झालं. आणि परत जसं एखादा आता समजा इवन तुम्हाला सुद्धा एखादा फ्लॅट शोधायचा आहे तर तुम्ही कसं करणार की त्या एरियामधले इस्टेट एजन्सी मे बी चेक करणार किंवा गुगलवरती टाकून आपण वगैरे बघणार. बरोबर. इन्स्टेड ऑफ दॅट आम्ही तिथले जे चांगले लोक आहेत एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांच्याशीच डिरेक्टली टायअप केलेत किंवा आमचा एक क्रायटेरिया आहे की बाबा हे चांगले सजेशन देऊ शकतात सगळं लिगली बरोबर आहे की नाही सोसायटी हे सगळं चेक करून त्या एरियाशी आम्ही कनेक्टेड असल्यामुळं तिथले जे सोसायटी चांगले असतील त्यांचे चांगले फ्लॅट्स फक्त तुम्हाला दाखवले जातील. त्यावर परत ॲडिशनली बेसिक सेट ऑफ रेमेडीज जे मेन प्रॉब्लेम आहेत घरातले हे सुद्धा दिले जातील. जसं एक एंट्रन्स चुकला असेल किंवा असं म्हणू शकतो की मिरर वगैरे आहे की कुठला कॉर्नर कट असेल कारण वास्तूप्रमाणे परफेक्ट फ्लॅट भेटणं हे इम्पॉसिबल आहे ऑलमोस्ट. तसं आपल्याला कन्स्ट्रक्ट करायला लागेल.
म्हणून एकच आपल्याकडे उपाय आहे की बाबा ॲटलिस्ट 40% पासिंग मार्क्स तरी त्या फ्लॅटमध्ये असायला पाहिजे, की तो एवढा पण निगेटिव्ह नको की वास्तूमध्ये स्ट्रक्चरल चेंज असल्याशिवाय काय उपाय नाही. मग असे जे काही घरं आहेत की ज्याला स्ट्रक्चरल चेंज करायलाच पाहिजे असे आम्ही प्रॉपर्टी ॲज पर वास्तूमध्ये हायली रेकमेंड करतच नाही. अजून त्यामध्ये परत प्रॉब्लेम येतात की आजकाल मी बघतोय, मी भरपूर प्रोजेक्ट्सला गेलो किंवा क्लायंट जेव्हा येतात समोर की तरी प्लॅन दाखवायला आले तरी ते म्हणतात आम्हाला असं सांगितलं होतं की हा फ्लॅट वास्तूप्रमाणे आहे आणि तरीसुद्धा आम्हाला प्रॉब्लेम येतो. आणि हे काही बिल्डर्स क्लेम करतात आणि खूप मोठे बिल्डर्स आहेत, नाव घेणार नाही मी, वेगवेगळे असे बिल्डर्स आहेत. पण आता प्रॉब्लेम काय होतं त्यामध्ये, मी क्लायंटना तेच सांगतो की बिल्डर्सना वास्तूचं नॉलेज नसतं, बरोबर. त्यांना बेसिक काहीतरी माहिती आहे, ते त्यांचं कन्सेप्टच नाही, त्यांनी तो विचारच नाही केला पाहिजे असं आहे. तर मग असं म्हणू शकतो की आर्किटेक्ट सांगतात असं लोकांना की आम्हाला वास्तूचं बेसिक नॉलेज आहे, हे माहिती आहे आम्हाला, आणि त्याप्रमाणे मग त्याप्रमाणे असे सगळे घरं बनवले जातात बिल्डर्सकडून. आणि पण न कळत त्या सोसायटीजमध्ये जेवढे लोक राहतात त्यांना वेगवेगळे त्रास होतात परत. मग हे आम्ही दररोज बघितल्यामुळे हे सगळे इश्यूज घालवण्यासाठी किंवा इवन जे फ्लॅट्स सेलिंगचा जो पार्ट येतो ते त्यांचं लवकर होऊ शकतं आणि त्या सगळ्यांचा लोकांचा, जे सगळे लोक राहणार तिथे, म्हणजे झिरोपासून आपण जर सोसायटीज डेव्हलप केले तर मग त्या सगळ्यांनाच फायदा होईल. त्या बिल्डर्सच्या लोकांना, सगळ्यांच्या फॅमिलीला आशीर्वाद शेवटी मिळतो, सगळ्या लोकांची ग्रोथ आणि परत कंपनीची सुद्धा शेवटी ग्रोथ होईल. कारण वास्तुशास्त्र हे आपल्या एन्शंट ग्रंथांमध्ये लिहिलेलं पासून आहे. तर असं असल्यामुळे बेस्ट आपण करू शकतो. अगदीच. आणि आपल्याशी कुठे संपर्क साधायचा, कोणत्या वेबसाईटवर आपण सरांबाबत किंवा त्यांच्या कंपनीबाबत माहिती मिळवू शकता हे आपण स्क्रीनवर पाहू शकता. खूप खूप आभार पियुषजी, आपण आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं. मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.